कोपरगाव तालुक्यातील पूर्वेकडे असलेल्या सर्वात कमी लोकसंख्येच्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिन हे अनोख्या पद्धतीने आनंदमय वातावरणात साजरे करण्यात आले। यात विशेष म्हणजे गावातील तरुण, ज्येष्ठ, श्रेष्ठ सर्व वर्गातील ग्रामस्थांनी सन 2024-25 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेचा प्रांगण परिसर स्वच्छ ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नवीन ध्वजस्तंभ उभारणी करणे, विविध दानशूर व्यक्तींकडून देणगीच्या माध्यमातून व लोकसहभागाच्या श्रमदानातून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन ग्रामस्थांना व पालकांना गौरवण्यात आले। तर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये गाव पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोळेगाव येथील लकी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा रसूल गुलाब शेख व त्यांचे चिरंजीव समीर रसूल शेख, अमीन रसूल शेख यांच्या वतीने गावातील लोकनियुक्त सरपंच वैष्णवी माने, ग्रामसेवक सुधाकर पगारे, मुख्याध्यापक सुनील पोरे, सहशिक्षिका स्वाती थटवे, अंगणवाडी सेविक ललिता मखरे, पोलीस पाटील उज्ज्वला गवाळे, मदतनीस सौ पूनम भाऊसाहेब बाटे, मदतनीस इसरत शेख, आशा सेविका वनिता तांबे, ग्रामपंचायत कर्मचारी सीताराम बाटे तसेच तालुका हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविणारे समृद्धी दीपक बाटे आणि केंद्र स्तरावरील हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविणारा श्रेयस प्रकाश तांबे यांना गौरवण्यात आले। प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच कडू गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पोरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली। तर ग्रामस्थांनी देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले आहे। शाळेतील आमूलाग्र बदल यावर कौतुकास्पद उद्गार या ठिकाणी प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे। भौतिक व आवश्यक असलेल्या सुविधा प्रदान करण्यासाठी गोळेगाव येथील सर्व ग्रामस्थ कटिबद्ध असणार असल्याची ग्वाही देखील ग्रामस्थांनी दिली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पोरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री अमीन शेख यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी कचरूदादा भाटे यांनी शाळेतील होणाऱ्या बदलामध्ये आवश्यक ते मार्गदर्शन केले आहे। तर पुढे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गवाळे, अमीन शेख, सुनील पोरे सर यांनी संयुक्तरित्या अंगणवाडीला एक फॅन म्हणून भेट दिला आहे। या प्रसंगी गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख, अहिल्यानगर।